येत्या रक्षाबंधनसाठी भावासाठी काहीतरी खास बनवायचं आहे तर मग ही खमंग मऊ तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाच्या पिठाची गुळातली ही बर्फी एकदा नक्कीच बनवून बघा. एकदा या पद्धतीनं गव्हाची बर्फी बनवली ना घरची तुम्हाला परत परत बनवायला सांगतील एवढी भारी लागते. त्यासाठी कढईमध्ये मी 1.5 वाटी गहू पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले. आधी आपल्याला कोरडस एकजीव करून घ्यायचे. पीठ भाजण्यासाठी 1 वाटी साजूक तूप इथं वापरायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता. कमी जास्तही तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही तसेही करू शकतात. अर्धी वाटी मगजबी म्हणजे टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. 4 ते 5 हिरवी विलायची घेतली. मिक्सरमध्ये आपल्याला अबोळधोबळ हे वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, अगदी जाडसर करायचे. आता कढईमध्ये 1 वाटी साजूक तूप घालून घ्यायचं आणि गहू आणि बेसन पीठ एकत्र केलेलं होतं ते पूर्णतः आपल्याला त्या तुपात घालून घ्यायचे. आता चांगलं मीडियम गॅसवरती पीठ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. 10 ते 12 मिनटं आपले पीठ चांगलं भाजून घ्यायचे. जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही आणि खरपूस असा सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचे. तुम्हाला ही बर्फी साखरेची करायची असेल तुम्ही साखरेचा पाक त्यामध्ये टाकू शकता, पण साखरेऐवजी मी गुळाची ही बर्फी बनवते. खूपच पौष्टिक आणि चवदार बर्फी होते. आपण जेव्हा बाहेरून महागडी मिठाई किंवा पेढे विकत आणतो त्यापेक्षा गव्हाच्या पिठातली गुळातली ही बर्फी खूप छान लागते आणि करायलाही तितकी सोपी आहे, शिवाय पौष्टिकसुद्धा आहे. त्या ठिकाणी आपलं पीठ चांगलं हे भाजून चाललं आहे, रंग पण अगदी चेंज होत चाललं आहे. 1 वाटी कोमट दूध इथं मी वापरलेलं आहे. पीठ पूर्ण हे दूध शोषून घेते आणि अगदी कोरडंसं मिश्रण आपलं इथं तयार होते. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घेते. यात तुम्ही गूळ पावडर वापरू शकता किंवा खिसलेला गुळही तुम्ही वापरला तरी पण चालतं. आता दूध घातल्यानंतर पीठ पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे कोरडंसं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पीठ चांगलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे. त्यातच आपल्याला जे ड्रायफ्रूट आपण मिक्सरमध्ये बारीक केले होते ते पूर्णतः आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. 2 चमचे इथं डेसिकेट कोकोनट घेतले, म्हणजे सुक्या खोबऱ्याचा खीस. तुमच्याकडे सुकं खोबऱ्याचा खीस केलेला असेल तुम्ही तोही वापरू शकतात. मी तर 2 चमचे डेसिकेट कोकोनट वापरलेले आहेत. आता पूर्ण चांगलं हे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपण जे ड्रायफ्रूट बारीक केलेले होते आणि खोबऱ्याचा खीस घातलेला होता ते पूर्ण आपल्याला त्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीनं आपल्या बर्फीचं मिश्रण इथं तयार झाले. आता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि सुगंधही खूप छान आला आहे घरामध्ये. तर पीठ चांगलं परफेक्ट भाजलं गेलं आहे. आता त्यामध्ये 1 वाटीपेक्षा पण कमी खिसलेला गूळ घेतला आहे. गॅस मी इथं बंद केलेला आहे, कारण मिश्रण आपलं गरमच आहे, त्यामध्ये गूळ हा चांगला एकजीव होतो. म्हणून आपल्याला गूळ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं चांगलं एकजीव करून घेते, म्हणजे पिठामध्ये गूळ चांगला मिक्स होऊन जातो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला या स्टेजला आल्यावर तूप वापरायचं असेल तुम्ही तूपही वापरू शकता, पण त्याची काही गरज पडत नाही. ते एकाच वाटी तुपामध्ये अगदी परफेक्ट आपलं मिश्रण इथं तयार झालेलं. खूपच जर कोरडं वाटत असलं तर तुम्ही तो घालू शकता. ज्या ताटात आपल्याला बर्फी सेट करायला ठेवायची त्याला आधी तूप लावून घ्यायचं आणि केलेलं मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं. लगेच गरम गरम ते ताटाला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे, म्हणजे थापून घ्यायचे. एखादी वाटी, चमचा किंवा ग्लासच्या मदतीने आपण हे पीठ चांगलं ताटाला पसरून घ्यायचं आहे. आता सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचं आहे किंवा बाहेर जरी ठेवलं ना तरीही चालतं. पण सेट झाल्यानंतर खूप छान त्याच्या वड्या पाडल्या जातात, अगदी फिनिशिंगमध्ये दिसतात. आता ही बर्फी आपल्याला सेट करायला ठेवून द्यायची. आता पाहू शकता मी अर्धा तास हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, छान ते सेट झालेलं आहे. आता हवं त्या आकारामध्ये लहान मोठी साईज तुम्ही त्याला कट करून घ्यायची. ते मीडियम साईजच्या बर्फी आपल्याला कट करून घ्यायचे आहे की नाही. सगळ्यात सोपी पद्धत. तुम्ही ही मिठाई केव्हाही बनवू शकतात, अगदी सोपी पद्धत आहे. आणि या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. येत्या रक्षाबंधनसाठी ही बर्फी एकदा नक्कीच ट्राय करा. सगळ्यांनाही खूप आवडेल आणि प्रत्येकजण तुम्हाला विचारतील ही बर्फी कशी केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला हे बर्फ्याच्या कट करून घ्यायचे आणि कलत्याच्याच मदतीने म्हणजे सरट्याने लगेच त्या काढून घ्यायच्या. बघू शकता किती मस्त आपली गव्हाच्या पिठातली गुळातली ही बर्फी बनून तयार झालेली आहे. तर आपली बर्फी इथं बनून तयार झाली. लगेच ताटामध्ये सर्व करायला घ्यायची. तुम्ही ही बर्फी 1 महिन्यासाठी डब्यामध्ये पण भरू शकता. तुम्ही केव्हाही बर्फी खायला वापरू शकतात. तर आपली बर्फी इथं बनून तयार झाली. तुम्हाला वरतून डेकोरेशनसाठी पिस्ताची कॅप किंवा ड्रायफ्रूट लावायचे असतील तुम्ही तसेही लावू शकतात. अगदी खमंग आणि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाच्या पिठाची गुळातली ही बर्फी आपली बनून तयार झाली. ही बर्फी डब्यात जर तुम्ही भरून ठेवलं सहज 15 दिवस महिनाभर टिकते, ती खराब होत नाही. तर तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तुम्हाला तयार झाली. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर मग चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.